शासकीय महापूजा विठ्ठलाची आपण पंढरपुरातनं थेट बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि धाराशिवचं यंदाचं माने दाम्पत्य ज्यांना हा महापूजेचा मान मिळालाय, या सर्वांच्या हस्ते ही पूजा पार पडतेय। आणि हा सोन्याचा मुकुट विठ्ठलाला परिधान करण्यात आलाय। ही सगळी पूजा आपण थेट बघतोय। याची देही याची डोळा हा अनुभव महाराष्ट्रातल्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला घ्यायचा असतो आणि त्यासाठीच TV9 मराठीच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण। हा आता सुंदर असा अंगरखा हा विठ्ठलाला परिधान केला जातोय। सोवळं आणि त्यानंतर हा अंगरखा गेल्या काही दिवसांपासून यासाठी विशेष मेहनत घेतली जाते, खास तयारी केली जाते। आषाढी एकादशीचा विठ्ठलाचा हा पेहराव नेमका कसा असेल, रुक्मिणी मातेचा पेहराव कसा असेल, यासाठी विशेष मेहनत घेतली जाते। लाल रंगाचा हा अंगरखा विठुरायाला हा शोभतोय। आषाढीच्या निमित्तानं खास तयार केलेला हा पेहराव आहे। केशरी रंगाचं सोवळं आणि लाल रंगाचा हा अंगरखा। थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांनी देखील डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, हातात टाळ घेऊन विठू नामाचा जयघोष केला। नंतर बरोबर 2:05 मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी या महापूजेसाठी रवाना झाले। TV9 मराठीला दिलेली एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया ती म्हणजे विठ्ठलाच्या या महापूजेचा आनंद घेतो आणि मग विठ्ठलाकडे काय साकडं घातलं ते सांगतो, असं मुख्यमंत्री म्हणालेत। पुढच्या वर्षीपर्यंत पंढरपूर कॉरिडॉर पूर्ण होईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पंढरपूरच्या या विठुरायाला आषाढीच्या निमित्तानं हा विशेष पोशाख, तो पोशाख परिधान करण्याची सुद्धा एक कला आहे। विठ्ठलाच्या मंदिरात असलेले हे पुजारी, त्यांना ती कला अवगत असते। त्यामुळे आधी सोवळं आणि त्यानंतर हा अंगरखा विठुरायाला चढवला जातोय, परिधान केला जातोय। केशरी रंगाचं यंदाचं हे सोवळं आणि लाल रंगाचा हा अंगरखा आणि त्यानंतर पारंपरिक दागिने देखील विठ्ठलाला परिधान केले जातील। शासकीय महापूजेची ही पद्धत आणि ही सगळी प्रक्रिया आपण थेट बघतोय। आषाढी म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी, या वारकऱ्यांसाठी जणू काही दिवाळीच। संतांनी पुन्हा पावसाची चिंता न करता वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी इथपर्यंत पोहोचलेत। विठुरायाचे भक्त हे कशाचीही तमा न बाळगता पंढरपूरची वाट धरतात दरवर्षी नित्यनेमानं वारी करणारे, आणि त्यापैकीच 20 वर्ष सतत वारी करणारे हे माने दाम्पत्य हे देखील विठ्ठलाच्या शासकीय महापूजेमध्ये सहभागी आहेत। आणि आता हा शेला केशरी रंगाचा, केशरी आणि लाल रंगाचा हा विठुरायाचा यंदाच्या आषाढीचा हा पोशाख आपण बघतोय। अतिशय सुंदर असा हा पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आलाय। ही सगळी आपण थेट दृश्य मुख्यमंत्री थोड्या वेळापूर्वी TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देताना म्हणाले, आधी विठ्ठलाच्या या पूजेचा आनंद घेतो आणि मग सांगतो काय साकडं घातलंय। त्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपण घेऊच, मात्र खरंच तिथे उपस्थित राहून या महापूजेचा आनंद सपत्नीक मुख्यमंत्री घेताना दिसतायत।
विठ्ठलाचं रूप हे अतिशय मोहित करणारं, कारण प्रत्येकालाच ओढ असते ती विठ्ठलाच्या दर्शनाची. आणि आता हा टिळा लावला जातोय. करकटेवरी उभा विटेवरी, योगे 28 राहिला, ऐसा लावण्य रूपाचा सोहळा अजिम्या डोळा पाहिला. सध्या संपूर्ण महाराष्ट्र हा विठ्ठलमय झालाय. संपूर्ण महाराष्ट्रातून निघालेल्या वाऱ्या पंढरपूरला पोहोचल्या आहेत. विठ्ठल नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर कमरेवर हात ठेवून उभा असलेला हा सावळा विठ्ठल आपल्या डोळ्यासमोर येतो. विठ्ठलाचं संपूर्ण रूप हे मोहित करणारं. आणि आत्ता हा धारण केलेला पोशाख पाहून तर त्याची अनुभूती येते. विठ्ठलाला बघितलं की आपलं लक्ष वेधून घेतो ते म्हणजे विठ्ठलाच्या कपाळावरचा हा टिळा. चंदनाचा टिळा हा कायमच सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. विठुरायाच्या कपाळावरती लावला जाणारा हा टिळा खूपच खास आहे, कारण चंदनाचा हा विशिष्ट पद्धतीचा टिळा खूप काही सांगून जातो. अगदी पूर्ण कपाळावरती आणि नाकापर्यंत विठ्ठलाला हा चंदनाचा टिळा लावला जातो. ती सुद्धा एक कला आहे. आणि या चंदनावरती अबीराचा एक काळा ठिपका देखील लावला जातो. अष्टगंध, अबीर, चंदन यांचं मिश्रण असलेला हा गंध विठ्ठलाच्या कपाळी लावला जातो. विठ्ठलाच्या भाळावरती हा गोलाकार टिळा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो, अशी त्याची ही विशिष्ट पद्धत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पंढरपुरात येत असतात. माऊलीला डोळे भरून पाहण्यासाठी दर्शनाच्या रांगेत उभे आहेत. चंदनाच्या या टिळ्यावरती एक तुळशीचं पान लावलं जातं. आणि हा तुळशी हार विठ्ठलाला तुळस प्रिय आणि आषाढीच्या निमित्तानं या महापूजेतला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे विठ्ठलाला हा तुळशीचा हार जो काही अर्पण केला जातो त्याची ही दृश्य आपण बघतोय. विटेवरती जो उभा तो विठ्ठल, अशी ख्याती या विठ्ठलाची. योगे 28 पंढरपुरामध्ये विटेवरी उभा असं म्हटलं जातं.